आम्हाला घरात काहीतरी चटपटीत खायची इच्छा झाली की मी सरळ हे रगडा पॅटीस बनवतोय. त्यासाठी कुकरमध्ये वाटाणा आणि बटाट्यामध्ये थोडं पाणी घालून शिजवून घ्यायचं. आता यामध्ये कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, चटणी, मीठ आणि चाट मसाला घालून मिक्स करून घ्यायचं. इथं मस्त असा रगडा तयार झालाय. आता बघा, पॅटीससाठी 3 उकडलेले बटाटे घेतलेत मी. यामध्ये 1 वाटी भिजवून घेतलेले पोहे घातलेत. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, चटणी, मीठ, चाट मसाला घातला. सगळं मिक्स करून घेतलं आणि याच्या पॅटीस बनवून घेतल्या. इथं मी तवा गरम करून घेतला. यावरती थोडंसं तेल घातलं आणि तयार करून घेतलेल्या पॅटीस ठेवून दोन्ही साईडनं शालो फ्राय करून घेतल्या. थोड्याशा अशा क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्या. आता काय सर्विंग करूया. त्यासाठी तयार करून घेतलेला पहिल्यांदा 2 पळी रगडा ओतला. यावरती पॅटीस ठेवायच्या आणि आवडीनुसार वरून बारीक चिरलेला कांदा, चिंच गुळाची चटणी घालायची. इथं मी भरपूर घातली होती. माझ्याकडे चिप्स पॅकेट होतं, त्याचा थोडा चुरा घातलाय. शेव, डाळिंबाचे दाणे, थोडीशी कोथिंबीर घातली होती आणि थोडासा वरून चाट मसाला टाकलाय. हे रगडा पॅटीस खरंच एकदा घरी ट्राय करा, कारण बनवायला सोपं आहे, याशिवाय चटपटीत आणि जबरदस्त होत आहे. चला, अजून रेसिपीजसाठी फॉलो करायला तेवढं विसरू नका.